राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे। विठ्ठलभाऊ कांगणे सरांना मी सोशल मीडियावर बघितलंय, भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात। हे जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहे, सामान्य परिवारातले आहे। संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात, आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथे व्यक्त करतो। अभिजित भाऊ तिपके इथे आले, तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते, पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले, त्यांचा एक मोठा नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत। कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली। फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठी ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतात। मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्ये जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात। आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल। रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हसूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात। आता कांगणे सर आणि साबळे भाऊचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना। करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। कराळे सर भाषा लय भारी वाटते मला, ते आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात। काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे MPSC विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि TET परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते। त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो। छत्रपती संभाजी राजेंनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला। आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला। तसंच तुमची परिस्थिती आहे। हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काही हरकत नाही। आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण। आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात,
शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलांचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघितलाय का आपले जे कुठले आकडे, तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याच्यावर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे. बरोबर का नाही? आणि बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतल्या असं सांगितलंय. हे साफ चुकीचे, हे साफ खोटं आहे. या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक शब्द लय भारी आहे, गोंडस आहे, नॉर्मलायझेशन. ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय, तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावतो. कोणाला कळलं काय? काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं हो या नॉर्मलायझेशन काय? ते म्हणले नाही नाही महत्वाचे म्हणले फॉर्म्युला वगैरे काय आहे का? नाही नाही महत्वाचे. अरे मला काय कळेनाच काय. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय, महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली? भारी झाली ना. पेपर फुटला का? निघाला होता 40 पण त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते? फायनल 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का? आता याच्यात मग काय आहे, त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले आणि मग त्याच्या मागे लपवून ज्या लोकांकडनं पैसे आले, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी, मजूर, सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती? 50 कोटी. एका आमदाराची किंमत किती? पण एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? टीसीएस बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि टीसीएस ला ताकद देण्यासाठी, टीसीएस ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठं घाबरणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात. अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं
की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हता पेपर फुटला. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीये. दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं. पण टीईटी वाला सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, एमपीएससी परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? घरातले आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? बघा, ही लढाई तुमची, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठं तरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया. प्रशासनाला आणि सीएम साहेबांना आणि मंत्र्यांना पण सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा. तुम्हाला किती, आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय झुकणार. काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला, परत एकदा मागच्यांना विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना साहेबांना पण सांगितलेलं आहे, आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची, आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही, आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊन तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं, तुम्हाला परवडणार. आणि इथं आम्ही भूमिका घेत असताना कुठेही राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथं घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय, काय सांगू तुम्हाला. आधी त्याला म्हणायचे